नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कोकणामध्ये मे महिन्याचे चटके सोसून त्रासलेला शेतकरी आणि कोकणी माणूस अगदी आतुरतेने पहिल्या पावसाची वाट बघत असतो. आणि हाच पहिला पाऊस केरळहून पुढे सरकत तो कोकणामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दाखल होत असतो. 7 जूनला अगदी उत्साहामध्ये कोकणातला शेतकरी हा मिरग साजरा करत असतो आणि त्यानंतर मग पावसाला सुरुवात होत असते. आणि या क्षणाची अतिशय आतुरतेने कोकणातला शेतकरी वाट पाहत असतो की त्यानंतर मग आता शेतीची कामांची लगबग सुरू होत असते. आणि हा पहिल्या पावसाची आणखी एका कारणास्तव वाट पाहिली जाते, तो म्हणजे कोकणामध्ये पहिल्या पावसामध्ये चढणीच्या माशांची रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला मासेमारी केली जाते. त्यामध्ये खेकडे पकडले जातात, मासे पकडले जातात, मोठमोठे कासव पकडले जातात. आणि यासाठी म्हणून कोकणातला शेतकरी आणि कोकणातले युवक मोठ्या प्रमाणात या पहिल्या पावसाची वाट बघत असतात. आणि त्याच संदर्भातला आजचा प्रसंग आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, काय होतं, एका गावामध्ये 4 युवक असतात. तिघांचं वय असतं 20-22 वर्ष, म्हणजे कॉलेज जीवनातले तरुण असतात. आणि एकाचं वय त्याच्यामध्ये हे जास्त असतं, ते म्हणजे 30-32 वर्षांनी त्याचं लग्न झालेलं असतं. आज सकाळपासूनच पहिल्या पावसाने आपली हजेरी लावलेली असते आणि सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झालेला असतो. आणि काय होतं, पाऊस सुरू झाल्यानंतर नदी नाल्यांना थोडं पाणी व्हायला लागलेलं असतं. आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये मोठ्या नदीच्या प्रवाहातून मासे उलटे वरती चढत असतात. आणि हे मासे मारण्यासाठी म्हणून लोकांची धावपळ सुरू असते, लगबग सुरू असते. आता काय करतात, हे 4 युवक ठरवतात की त्यांना दिवसभर मासेमारी करण्यासाठी जायला मिळत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त असतो. जशी संध्याकाळ होते तसे हे 4 युवक ठरवतात की आज आपण रात्री 7:30-8च्या दरम्यान नदीत मासे पकडायला जाऊया, कारण नदीला पाणी सुटलेलं आहे आणि आता मासे चढणीचे कडेला येणार किंवा खेकडे येणार किंवा कासव येणार, ते पकडण्यासाठी आपल्याला जायचं आहे. चौघेही ठरवतात, आपापल्या घरी येतात. 2 गॅसच्या बत्त्या, म्हणजे रॉकेलवर चालणारी जी बत्ती आहे त्याला जो मेंटल बांधला जातो आणि ती पेटवली जाते आणि त्यानंतर त्याच्या प्रकाशामध्ये मासेमारी केली जाते. आता त्या 2 गॅसच्या बत्त्या हे चौघेजणं घेतात, आपापल्या घरी सांगतात की आज आम्ही मासेमारीसाठी नदीमध्ये जातो आहोत. आता कोकणामध्ये जेव्हा तुम्ही मासेमारीला जाता तेव्हा घरातली जाणती मंडळी तुम्हाला आवर्जून सांगते की जास्त लांबपर्यंत मासे मारण्यासाठी जाऊ नका, एका अडगळीच्या ठिकाणी मासे मारण्यासाठी जाऊ नका, किंवा जास्त मासे लागले तर त्याच्या मोहामध्ये तुम्ही अडकू नका, लगेच आपण मागे फिरायचं आणि घरी यायचं, असं जाणती मंडळी नेहमी सांगतात कोकणामध्ये. कारण असे भुताटकीचे प्रकार जेव्हा आपण मासेमारीला जातो तेव्हा नक्की घडतात. आणि याच्यामध्ये न अडकता आपण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता प्रमाणापेक्षा जास्त मासे मिळायला लागले, तेव्हा आपण काढता पाय घेऊन घरी निघून यायचं असतं. तर हे 4 युवक आपल्या घरी सांगतात की आज आम्ही मासेमारीसाठी जातो आहे. घरातले सगळी जाणती मंडळी त्यांना सांगतात, जा आपण 12च्या आत लवकरात लवकर घरी या, जास्त मासे मिळत असले तर त्या नादात फसू नका, लवकरात लवकर घरी या. तसं हे सगळ्यांना सांगतात की हां ठीक आहे म्हणून. आणि चौघेही नदीच्या दिशेने रात्री 8-8:15च्या दरम्याने ती गॅस बत्ती पेटवतात 2 आणि सोबत घेऊन जातात. आता काय होतं की जेव्हा आपण गॅस बत्ती घेऊन जातो तेव्हा त्याचा मेंटल कधी हलून पडतो खाली, हवा मारताना बत्तीमध्ये किंवा काही कारणास्तव पडतो. तर त्यासाठी आपल्याला माचीस बरोबर घेऊन जायची असते. तर नेमकी ही माचीस न्यायला हे 4ही जण विसरतात. त्यांना वाटले, एकाला वाटतं दुसऱ्याने घेतली, दुसऱ्याने वाटतं तिसऱ्याने घेतली आहे, असं म्हणता हे चौघेही माचीस न घेतात त्या 2ही गॅसबत्त्या पेटवतात आणि तसेच नदीमध्ये निघून जातात. तर नदीचा प्रवाह आता बऱ्यापैकी व्हायला लागलेला असतो. आणि या चौघांना आता थोडेफार मासे दिसू लागतात. तसे ते मारत तलवारीच्या साहाय्याने किंवा जाळ्यामध्ये पकडत ते पुढे चाललेले असतात. आता यांनी 2-3 जे सिमेंटच्या गोण्या असतात
त्या गोण्या 2-3 नेलेल्या असतात. कारण का तर खेकडे वेगळे पकडायचे, ते वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायचे, मासे वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायचे आणि कासव मिळाला तर एखाद्या वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायचा. असं मिळून त्याने 4 त्या सिमेंटच्या गोण्या नेलेल्या असतात आणि यांची आता मासेमारी त्या गॅसबत्तीच्या उजेडामध्ये चालू होते. असं करता करता आता त्यांना बरेच मासे मिळू लागतात. आता पुढे पुढे हे सगळे सरकत असतात आणि त्याच नदीमध्ये एक असं ठिकाण असतं की ज्या ठिकाणी कोणी मासे पकडण्यासाठी रात्री जात नसतं आणि हे सगळं जे आहे ते सगळं त्या चौघांना माहीत असतं की ज्या ठिकाणी मोठं असं सफेद ऐनाचं झाड असतं आणि त्या ऐनाच्या आजूबाजूला असं घनदाट अशी झाडी असते आणि तिथे असा मोठा डोह असतो आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे असतात. परंतु त्या ठिकाणी कोण मासेमारीसाठी त्या गावातलं जात नसतं, कारण ती जागा ही खतरनाक मानली जायची आणि हे चौघांना देखील माहीत असतं आणि त्यांनी ठरवलेलं असतं. एकमेकांना ते सांगतात की त्या ऐनाच्या झाडाकडे आपण मासेमारी करण्यासाठी जायचं नाही आहे. हे सगळे म्हणतात की हां ठीक आहे म्हणून आणि हे मासे मारत मारत पुढे चाललेले असतात आणि मोठमोठे मासे आता त्यांना मिळायला लागलेले असतात. मासे धरतात, त्या पिशवीमध्ये टाकतात. खेकडे मिळाले तर त्या दुसऱ्या पिशवीमध्ये, एखादा कासव मिळाला तर तो त्या तिसऱ्या पिशवीमध्ये, असं त्यांचं चाललेलं असतं. म्हणता आता त्यांना बऱ्यापैकी खेकडे दिसायला लागतात. नदीत सगळीकडे खेकडे दिसायला लागतात. एक जण पिशवी पकडतो, एक जण गॅसबत्ती पकडलेला असतो आणि दोघेजण आता ते अतिशय लगबगीने खेकडे उचलून पाण्यातून धरून त्या पिशवीमध्ये टाकत असतात आणि एक 15, 20, 25 मिनटामध्ये ते एवढे खेकडे पकडतात की आता बऱ्यापैकी त्यांची जी ती सिमेंटची गोणी असते ती आता भरत आलेली असते आणि अतिशय जड होते. तर तो ज्याने ती गोणी पकडलेली असते तो म्हणतो की अरे आता ही गोणी भरत आली, आता ठेवायचे कुठे खेकडे? मग ते काय करतात, ती पिशवी एका दोराने घट्ट बांधतात आणि दोघेजणं नेऊन नदीच्या वरती एका झाडाच्या खाली ती पिशवी नेऊन ठेवतात. ते म्हणतात की आता ही जड आपण फिरवणार कुठे, आपण इथे ठेवूया, थोड्या वेळाने आपण आलो की ही मग पिशवी घेऊन आपण घरी जाऊ, असं म्हणतात आणि ते त्या एका झाडाखाली ती पिशवी ठेवतात आणि पुढे आता मासेमारी करत जातात. आता त्यांना भले मोठे मासे दिसायला लागतात. त्या नदीच्या प्रवाहामध्ये थोडंसं असं गढूळ पाणी असतं आणि त्या प्रवाहामध्ये मोठमोठे मासे त्यांना दिसायला लागतात. तसतसे ते मासे धरत आता ह्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे, कारण एवढे मोठे मासे आणि एक गोणी भरून आपल्याला खेकडे मिळालेत आणि आता मोठमोठे मासे आपल्याला या नदीमध्ये मिळतात. हे चौघे आता बऱ्यापैकी खुश झालेले असतात आणि पुढे जात असतात. तसे म्हणता आता त्यांना पुढे कासवही मोठमोठे दिसायला लागतात त्या नदीच्या प्रवाहामध्ये. हे अजून खुश होतात, अरे मोठमोठे कासव आपल्याला मिळत आहेत. ती कासवांची पिशी देखील आता अर्धी पाऊण भरत आलेली असते, परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की एवढे मासे, एवढे खेकडे, एवढे कासव आपल्याला मिळतात कसे. एरवी तर आपण इकडे मासेमारीला येतो तर एवढे खेकडे आजपर्यंत, एवढे मासे, एवढे कासव कधी मिळाले नाही. आता खेकड्यांनी पिशवी भरलेली त्या झाडाखाली ठेवलेली असते, त्याचप्रमाणे ते कासवांची पिशवी देखील अर्धी पाऊण झालेली असतात. जवळजवळ 10-12 कासव त्यांना मिळालेले असतात आणि त्या पिशवीत कोंबून वरती दोराने पिशवीचं तोंड बांधून ते पुन्हा एकदा ती पिशवी नेऊन ज्या झाडाखाली खेकड्यांची पिशवी ठेवलेली असते त्या ठिकाणी ते नेऊन ती कासवांची पिशवी नेऊन ठेवतात आणि आता पुन्हा एकदा मासेमारी सुरुवात होते. आता भले मोठे ढेगूर, वाळय, खर्ची असे जे मासे आहेत किंवा मरल वगैरे आहेत ते त्यांना दिसायला लागतं आणि ते त्या जोशमध्ये पुढे जात असतात. आता ते बऱ्यापैकी त्या ऐनाच्या झाडाच्या इकडे पोचलेले असतात आणि इतक्यात एक प्रसंग घडतो. एका गॅसबत्तीचा मेल्टन अचानक खडकन खाली पडतो आणि एक बत्ती त्यांची विझते. आता हे थोडेफार सावध होतात, अरे बत्ती कशी अचानक विझली. एकमेकांच्या तोंडाकडे हे सगळे पाहायला लागतात. आता मात्र त्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात, कारण एक बत्ती चालू असते, एक आता पूर्णपणे विझलेली असते. ते आता गॅसबत्तीची हवा काढतात आणि ती गॅसबत्ती साईडला ठेवतात. आता यांची अर्धी पाऊण पिशवी माशांनी भरलेली असते, मोठमोठ्या माशांनी. आता हे सगळे मात्र आजूबाजूला बघतात तर समोरच ते ऐनाचं झाड आणि ती घनदाट झाडी. या घनदाट झाडीमध्ये ते चौघेही असलेले आपल्याला स्वतःला अनुभवतात की चारही साईडने झाडी आणि आपण ज्या ठिकाणी ठरवलेलं की ज्या ठिकाणी यायचं नाही त्या ठिकाणी आपण येऊन पोचलोय. चारही साईडला
अगदी काळोखीनाट रातकिडे आरडतायत, मध्येच घुबड आरडतंय. आता मात्र हे भानावर येतात. आता ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना जाणीव होते की नदीमध्ये एखाद्या झाडावरती बसून घुबड ओरडतंय, रातकिड्यांची किरकिर सुरू आहे, जिकडे तिकडे अशी भयानक शांतता पसरलेली असते आणि समोरच ते भलं मोठं सायनाचं झाड. आता ह्यांच्या अंगातून सरसरून घाम सुटतो आणि ह्यांना वाटतं की जे आपल्या हातून घडता नाही होतं, जे आपण ठरवलेलं की या आईनाच्या झाडापर्यंत आपण येऊ नये, याची काळजी घेऊ, आणि तिथेच आपण येऊन फसलोय. आता सगळीकडे त्यांना त्यांच्या भोवती मोठमोठे मासे दिसू लागतात. आता हे ढोपरभर पाण्यामध्ये उभे असतात आणि आता हे ठरवतात की आता इथे आपण थांबायचं नाही, आपल्या हातून मोठी चूक झाली, आपण आता इथून नदीच्या प्रवाहातून वरती जायचं आणि जे पकडलेले मासे आपण आणि ते खेकड्यांची पिशवी आणि कासवांची पिशवी घ्यायची आणि घरी निघून जायचं. आता इथे मासेमारी करत थांबायचं नाही. तेवढ्यात भला मोठा आवाज होतो आणि त्या झाडावरून काहीतरी अशी वस्तू किंवा काहीतरी एक असं काहीतरी पडतं मोठ्याने त्या नदीमध्ये, जसं उंच पाणी ओढतं आणि जिकडे तिकडे शांतता पसरते. आता हे सगळे घाबरतात आणि प्रवाहातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु ढोपरवर पाणी असल्यामुळे त्यांना जास्त फास्ट चालता येत नाही. तरी देखील हे धावत 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 कसे तरी नदीच्या वरती येतात. वरती आल्यानंतर आता ठरवतात की आता ते खेकडे आणि ते कासव जे बांधून आपण झाडाखाली ठेवले ते सगळे घ्यायचे आणि घरी निघून जायचं, आता इथे थांबायचं नाही. तर हे तिघेजणं काय सांगत असतात, त्या जो 30-32 वर्षाचा युवक असतो त्याला सांगत असतात की आपल्याला मासे वगैरे काही नको, हे जे आपल्याकडे एक माशांची पिशवी आहे ना ती आपण घरी घेऊन जाऊ, पण खेकडे आणि कासव आणण्याच्या आपण भानगडीत पडूया नको. तर तो म्हणतो, अरे काय एवढे घाबरताय, चला आपण इथेच तर ती पिशवी ठेवली आहे ना झाडाखाली, ती घेऊया आणि जाऊया, आता एवढी मेहनत करून पकडले तर घेऊन जाऊया. हे तिघेजण ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात की नाही, आपण हे मासे जे मिळाले आहेत ना तीच घेऊन जाऊ, ते खेकड्यांची आणि ती कासवांनी भरलेली पिशवी आपण घेऊन घरी जायचं नाही किंवा तिथे आणायला पण जायचं नाही. हे तिघेजण तर खूप घाबरे झाले असतात, कारण एकदम लहान वय असतं, 20-22 वर्ष. त्यातला तो 31-32 वर्षाचा जो तरुण असतो तो थोडाफार डेरिंगबाज असतो. तो आता त्यांची कशी समजूत घालतो. एव्हा ना आता ती देखील दुसरी बत्ती आता तिचा प्रकाश कमी झालेला असतो आणि ती आता कुठच्याही क्षणी बंद पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असते. पुन्हा एकदा ती बत्ती खाली ठेवतात, त्याला थोडाफार हवा मारतात, तशी ती तर अजून थोडी फुल पेटायला लागते. तसे हे धावत 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 त्या झाडाखाली येतात आणि झाडाखाली आल्यानंतर त्यांनी जो प्रसंग बघितलेला असतो तो अतिशय अंगावरती शहारे आणणारा असतो. अंगावरती अक्षरशः त्यांच्या काटा उभा राहतो, कारण त्या दोन्ही पिशव्या बांधलेल्या तशाच असतात, त्यांची तोंडं बांधलेली तशी असतात, पण त्या पिशवीमध्ये एकही कासव नसतो आणि एकही खेकडा नसतो. आणि एव्हा ना यांच्या हातामध्ये जी माशांची पिशवी अर्धी पाहून झालेली असते त्याच्यामध्ये देखील एकही मासा नसतो. आता ते सगळेजण हातातले पिशव्या सगळ्या तिथेच त्या झाडाखाली टाकतात आणि जोरजोरात पळू लागतात. आता पळता पळता त्यांच्या हातातून ती जी गॅसची बत्ती असते ती मोठ्याने हलत असते. असं करता करता त्याचा देखील मेंटल खाली पडतो आणि ती देखील बत्ती विझून जाते. जशी गॅस बत्ती विझते तशी ती तिथेच टाकून ते जोरजोरात घरी निघून येतात. घरी आल्यानंतर सगळेजण विचारतात, अरे काय झालं, माशांची पिशवी कुठे आहे, अरे गॅस बत्ती तुम्ही नेलेली ती कुठे आहे. ते काही सांगण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात. ते म्हणतात की आम्हाला जरा शांत बसू दे, आमच्यासोबत एक भयानक प्रकार त्या नदीमध्ये घडलेला आहे. तर वडील त्या युवकाचे वडील त्यांना विचारतात, अरे तुम्ही चुकून त्या ऐनाच्या झाडाकडे तर गेला होतात नाही ना. तर हे म्हणतात, होय बाबा, आम्ही चुकून आम्हाला नदीत गेल्यानंतर मोठमोठे मासे दिसायला लागले, भरपूर खेकडे, भरपूर कासव दिसायला लागले. आम्ही एक पूर्ण कासवानेच एक पिशवी भरली, एक पिशवी आम्ही खेकड्याने भरली आणि अर्धी पाऊण पिशवी आम्ही माशांनी भरली. एवढे आम्हाला मासे मिळाले, परंतु जिथे आम्ही गेलो आणि तिथे आमची बत्ती विझली आणि आम्ही समोर बघतो तर ते मोठं ऐनाचं झाड होतं, जिथे आम्ही जाणार नव्हतो तरी देखील आम्ही तिथे पोचलो होतो या माशांच्या मोहामध्ये. त्या सगळ्यांना आता घरची पाणी वगैरे देतात आणि त्यांची समजूत करतात, तुम्ही आता गेलात ते आता विसरून जाऊ, उद्या आपण याच्यावरती काय करता येईल हे सगळं पाहूया, पण आज तुम्ही शांत व्हा. त्यांची परिस्थिती ही शांत होण्यासारखी नसते. तिघांनाही मोठा दम लागलेला असतो आणि हे सगळे घामाघूम झालेले असतात, यांचं अंग थरथरत असतं. सगळ्यांना घरी घेऊन जातात. आपापले आई वडील
आणि त्यांची समजूत घालतात की तुम्ही कशाला गेला नदीमध्ये, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं की तुम्ही त्या ऐनाच्या झाडापर्यंत जाऊ नका, तिथे मासेमारी करण्यासाठी आजपर्यंत कोण आपल्या गावातलं आपल्या वाडीतलं जात नाही आणि तुम्ही कशाला गेला, हे सगळं त्यांना ते सांगत होते. मग दुसऱ्या दिवशी त्या चौघांना एका गावातल्या मांत्रिकाकडे नेलं जातं आणि मांत्रिकाला हा सगळा प्रकार सांगितला जातो आणि मांत्रिक मग त्यांना सगळ्या गोष्टी उलगडून सांगतो की त्या ऐनाकडे असलेल्या भुताटकीने यांना झपाटलेले आहे, त्यामुळे काही उतारे यांच्या अंगावरून करावे लागणार आणि त्याप्रमाणे मग त्यांचे आई वडील तो मांत्रिकाने सांगितलेले सगळे उपाय करतात आणि त्यानंतर पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्यांना थोडा आराम पडतो आणि इथून त्यांना अद्दल आता घडलेली असते की जे घरातली आपली जाणती मंडळी, आपले आई वडील, आजी आजोबा जे सांगतात त्याच्यावरती थोडं तरी विचार करायचा असतो. त्या गोष्टी अशाच मस्करीमध्ये न्यायच्या नसतात, हे आज त्यांना कळून चुकलेलं असतं. तर मित्रांनो, असा हा एक भयानक अनुभव आपण मासेमारीचा ऐकलेला आहे. कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा, कथेच्या खाली कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.